गणपती अगदी जवळ आलेत आणि त्यामुळेच आपण सध्या अष्टविनायकाची सिरीज करत आहोत आणि आपण 8ही गणपतीचं दर्शन करणार आहोत। तेव्हा आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पालीच्या बल्लाळेश्वराची माहिती बघितली आणि त्या बाप्पाचं दर्शनही केलं। भक्तांची इच्छा पूर्ण करणारा, अष्टविनायकातील तिसरा आणि एकमेव भक्ताच्या नावाने ओळखला जाणारा पालीचा बल्लाळेश्वर। तेव्हा या बल्लाळेश्वराबद्दल संपूर्ण माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत आणि हे बाप्पाचं मंदिरही पाहणार आहोत। तेव्हा चला तर मग क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। आपण आता आलेलो आहोत लोणावळ्यामध्ये आणि पाऊस तर पडतोच आहे सगळीकडे। इथे ना असं धुकं आपल्याला पाहायला मिळतंय। दुतर्फा दोन्ही बाजूला रस्त्याच्या गाड्या थांबलेल्या आहेत आणि समोर ना अगदी धुक्याचा रस्ता मी दाखवते। बापरे! आणि आता या धुक्यात ना आपली गाडी चालली आहे। कसली मजा येते अशा वातावरणामध्ये गाडी मधनं प्रवास करायला। मध्ये मध्ये तशी आपल्याला पावसाची सरही लागते, तर बाजूला मग टू व्हीलरवाले वगैरे थांबून आपला रेनकोट वगैरे घालतायत आणि असा एक मस्त असा एक समोर निसर्गाचा जो नजारा आहे तो आपल्याला इकडे पाहायला मिळतोय। मध्ये 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 पाऊस पडतोच आहे कुठे कुठे, मात्र एवढा काही सतत लागून राहत नाहीये। 5-10 मिनिटं पडतो आणि मग पुन्हा पुढे बंद होऊन जातो। हा रस्ता बघा किती भारी आहे। मधनं रस्ता आहे, दोन्ही बाजूला हिरवळ आहे आणि मधनं आपली गाडी चालली आहे, त्याच्यामुळे असा नजारा बघायला ना फार छान वाटतं। तर आता इथून फक्त 5 किलोमीटर अंतरावर बल्लाळेश्वराचं मंदिर आहे। तर बल्लाळेश्वराच्या इथेच मागच्या बाजूला सरसगड किल्ला आहे, तर त्याच्या पायथ्याशीच जवळजवळ हे बल्लाळेश्वराचं मंदिर आहे। आणि तुम्हाला ते मी ठिकाण दाखवते। ते सरसगड किल्ला इथून आपल्याला कसा दिसतोय ना ते दाखवते। थोडीशी झाडी आहे, झाडीच्या मागे आपल्याला दिसेल। आणि हा आहे तो सरसगड किल्ला आणि ह्याच्या पायथ्याशीच आपल्याला जायचंय जिथे बल्लाळेश्वराचं मंदिर आहे। हा किल्ला आपल्याला दिसायला लागला की समजायचं आपण बल्लाळेश्वराजवळ पोहोचलेलो आहोत। मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की जेव्हाही आपण महडच्या वरद विनायकाला किंवा पालीला दर्शनासाठी जातो तेव्हा इथलं निसर्ग वगैरे खूप छान आहे, मात्र ना प्रॉब्लेम एकच आहे की ती जी मंदिरं आहेत ते फार छोट्या एरियामध्ये आहेत। तेव्हा तिथे जाण्यासाठी ना आपल्याला खूप छोट्या छोट्या अशा रस्त्यांनी जावं लागतं, त्याच्यामुळे तिथे ट्रॅफिक जाम प्रचंड होतं आणि मध्ये मध्येच थोडासा हाच एक फार मोठा प्रॉब्लेम येतो। अदरवाईज बाकी काही प्रॉब्लेम येत नाही, फक्त तिथले जे रस्ते आहेत मेन देवस्थानाला जाण्याचे ते प्रचंड गर्दीचे आणि जरा छोटे छोटे आहेत। इथे जेव्हा आपण बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येतो
तेव्हा प्रथम आपण धुंडी विनायकाची पूजा करतो, त्याचं दर्शन घेतो आणि मग बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येतो। तर या दोन मंदिरांमागची एक कथा आहे, ह्या ठिकाणाचीच एक आख्यायिका आहे। ती आख्यायिका अशी की कृतयुगामध्ये सिंध देशात म्हणजेच कोकण पल्लीर नावाच्या गावात, म्हणजे सध्याचं जे पाली आहे तिथे कल्याण नावाचा एक व्यापारी राहत होता आणि त्या कल्याण नावाच्या व्यापाऱ्याची पत्नी होती, तिचं नाव होतं इंदुमती आणि त्यांना काही दिवसांनी एक पुत्र झाला, त्याचं नाव होतं बल्लाळ। तर हा बल्लाळ जसा जसा मोठा होऊ लागला तसं त्याचा गणेश पूजेकडे म्हणजे गणपतीकडे ओढा वाढू लागला आणि तो गणपतीची आराधना करू लागला। तर तो काय करायचा की इथल्या जंगलामध्ये त्याच्या मित्रांना घेऊन गणेशाची एक मूर्ती तयार करायचा, मूर्ती मांडायचा आणि तिथे ते गणपतीची पूजा करायची, त्याची आराधना करायचे। तर गावातल्या लोकांना वाटलं की हा जो मुलगा आहे तोही आपल्या मुलांना जो आहे गणपतीचा भजनाच्या मागे लागून त्यांना जो आहे तो वाया घालवतो आहे असं त्यांना वाटत होतं आणि त्यामुळे ती जी मंडळी होती ती ह्या बल्लाळाच्या वडिलांकडे म्हणजे कल्याणकडे आली आणि त्यांनी त्या कल्याणला सांगितलं की तुमचा जो मुलगा आहे तो काही दुसरं काही कामं करत नाही आहे, तो फक्त गणेश पूजा करतो आहे आणि आमच्या मुलांनाही त्याने नादाला लावले, तेव्हा तुम्ही त्या बल्लाळाचा समाचार घ्या असं त्यांनी त्याला सांगितलं। तेव्हा हा जो कल्याण होता तो जंगलामध्ये गेला आणि त्याने पाहिलं की ही जी सर्व मुलं होती ती गणपतीची पूजा करत होती, बल्लाळही अगदी गणपतीच्या ध्यानामध्ये मग्न होता आणि त्याने जेव्हा या लोकांना पाहिलं तेव्हा त्याला फार राग आला। मुलांनी जेव्हा कल्याणाला पाहिलं तेव्हा ते मुलं तर पळून गेली, मात्र बल्लाळ जो होता तो अतिशय ध्यानमग्न अशी गणपतीची आराधना करण्यामध्ये मग्न होतं, त्याचं काहीही लक्ष नव्हतं। तेव्हा कल्याणने या बल्लाळाला प्रचंड चोप दिला, त्याने बल्लाळाला मारलं, तो अगदी रक्तबंबाळ झाला, मात्र तरीही बल्लाळाचं जे ध्यान होतं ते गणपतीवरनं काही हललं नाही। आणि अशा वेळेस त्याने काय केलं, कल्याण जो व्यापारी होता त्याने काय केलं म्हणजेच बल्लाळाचे वडील त्यांनी तिथल्याच एका झाडाला त्या वेलीच्या साह्यानेच बल्लाळाला बांधून टाकलं आणि त्याला म्हणे की आता तुझा गणेशच तुला वाचवण्यासाठी येईल, मी काही तुझ्याकडे लक्ष देणार नाही आणि तू काही घरी येऊ नकोस, ठीक आहे, तुझा आणि माझा काही संबंध नाही आहे अशा प्रकारे सांगितलं। आणि रात्र झाली आणि कालांतराने थोड्या वेळाने बल्लाळाला जी होती ती शुद्ध आली आणि त्याने गणपतीचा धावा केला की आता गणेश तुम्हीच या आणि मला वाचवा, कारण की तुम्ही जे आहात ते सुख करता आणि दुःख हरता आहात, तेव्हा तुम्ही माझी जी याचना आहे तुम्ही ऐका आणि मला तुम्ही दर्शन द्या, तुम्ही इथे या। आणि अशा प्रकारे गणपतीने बल्लाळाची याचना जी होती ती ऐकली आणि गणेश तिथे आले आणि त्यांनी बल्लाळाला सांगितलं की मी तुझी जी आराधना आहे त्यावर प्रसन्न झालो आहे आणि तुला जो वर हवा आहे तो माग। तेव्हा बल्लाळ म्हणाला की मला काही वर नको आहे, फक्त आपण इथे स्थापित व्हावं आणि सर्व भक्तांची जी इच्छा आहे ती पूर्ण करावी। तेव्हा गणेशाने त्याची जी बल्लाळाची ही जी इच्छा होती ती मान्य केली आणि गणेश म्हणाले की मी इथे भक्तांची इच्छा आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी इथे स्थापित होईल आणि तुझ्याच नावाने मी इथे स्थापित होईल आणि त्यामुळेच ह्या गणपतीला बल्लाळ म्हणजे बल्लाळेश्वर असं म्हणतात। तर कल्याणाने बल्लाळ पूजा करत असलेली जी मूर्ती होती ती फेकून दिली, तर तीच म्हणजे धुंडी विनायकाची मूर्ती आणि ती जी होती स्वयंभू मूर्ती होती आणि त्यामुळेच गणपतीच्या इथल्या पूजेच्या आधी धुंडी विनायकाची जी आहे ती पूजा केली जाते आणि त्यानंतर बल्लाळेश्वराची पूजा केली जाते। तर बल्लाळेश्वराचं हे जे मंदिर होतं ते आधी लाकडी मंडप होतं, लाकडी मंदिर होतं आणि त्याचा नाना फडणवीसांनी जीर्णोद्धार करून दगडी मंदिर बांधलं। तर जेव्हा आपण ह्या मंदिरामध्ये येतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की मंदिराची जी रचना आहे ती सभामंडप, मंडप आणि गर्भगृह अशी आहे। तर जेव्हा आपण सभामंडपामध्ये येतो तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की सभामंडपाचं जे आतलं जे बांधकाम आहे ते वरचा जो सज्जा आहे तो त्यांनी लाकडीच ठेवलेला आहे आणि मधला जो मंडप आहे जेव्हा मंडपामध्ये प्रवेश करायचा असेल आपल्याला तेव्हा आपल्याला एक भालदार चोपदाराची तांबडी म्हणजे
तांब्यामध्ये तयार केलेली एक प्रतिमा पाहायला मिळते। आतमध्ये जे आहे ते गर्भगृहामध्ये प्रवेश करण्याच्या आधी गर्भगृहाच्या दाराशी आपल्याला फूल पानांची अशी दगडामध्ये नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतं आणि आतमध्ये गर्भगृहामध्ये आपण बाप्पाच्या दर्शनासाठी प्रवेश करतो। गर्भगृहाच्या प्रवेशाच्या वेळेस आपल्याला गर्भगृहाचे जे दरवाजे आहेत ते चांदीने बनवलेले चांदीने बनवलेले पाहायला मिळतात। तर त्याच्यामध्ये त्यांनी 8ही जे अष्टविनायक आहेत तर 4 एका दारावर अशी तिथे आपल्याला बनवलेले त्याच्या मूर्ती ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर जेव्हा आपण गर्भगृहामध्ये बल्लाळेश्वराची मूर्ती पाहतो तेव्हा त्या मूर्तीच्या डोळ्यात आणि नाभीमध्ये हिरे आहेत। तर त्याचं जे वस्त्र आहे ते अंगरखा आणि उपर्ण असे आपल्याला गणपतीच्या इथे पाहायला मिळतात। त्याचबरोबर मागचा जो पृष्ठभाग आहे गणपतीचा तो चांदीचा आहे आणि त्यावर रिद्धी सिद्धी ह्या चांबरे धरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। गणेशाची ही स्वयंभू मूर्ती दगडी सिंहासनावर विराजमान असून ती पूर्वेकडे तोंड केलेली आहे आणि डावीकडे तिची सोंड वळालेली आहे। आणि या ठिकाणाचं आणखीन एक महत्त्व म्हणजे हिवाळ्यामध्ये म्हणजे दक्षिणायनात सूर्योदयाच्या वेळेस जी सूर्याची जी किरणं असतात ती ह्या मूर्तीच्या अंगावर पडतात। हे ह्या मूर्तीचं आणि या ठिकाणाचं वैशिष्ट्य आहे। तर या ठिकाणी बाप्पाचे अनेक सारे सण उत्सव जे आहेत ते साजरा केले जातात। तर त्यातीलच एक म्हणजे चतुर्थीला इथे बाप्पाला महानैवेद्य असतो आणि पंचमीला दही भाताचा नैवेद्य असतो। तर असं म्हणतात की बाप्पा स्वतः येऊन तो जो नैवेद्य आहे तो ग्रहण करतात आणि आपल्या पोटाचे जे ठसे आहेत त्या प्रसादावर त्यांच्या उमटतात। त्यामुळे एवढी श्रद्धा ही ह्या ठिकाणाची आणि बाप्पाची लोकांच्या मनामध्ये आहे। आपण इथे येताना आपल्याला सतत एक किल्ला दिसत होता, तोच म्हणजे सरसगड। तर सरसगड आणि अंबा नदी ह्या दोघांच्या बरोबर मधोमध हे बल्लाळेश्वराचं मंदिर आहे। तर ह्या मंदिराच्या मागे आपल्याला एक डोंगर पाहायला मिळतो। तर जर तो डोंगर आपण पाहिलात आणि नंतर ही जी गणपतीची जी मूर्ती आहे बल्लाळेश्वराची जर आपण पाहिली ना तर त्यामध्ये आपल्याला एक साम्य पाहायला मिळतं। म्हणजेच त्या दोघांची जी रचना आहे ना ती सेम आहे असं आपल्याला इथे पाहायला मिळतं। तर आता मी जिथे उभी आहे तिथे 2 तलाव आहेत। तर माझ्या मागे एक तलाव आहे जिथे लिहिलं आहे की तलाव क्रमांक 2 आणि माझ्या पुढे एक तलाव आहे। तर ह्या तलावाचं जे पाणी आहे ते बल्लाळेश्वराच्या नित्यपूजेसाठी वापरलं जातं। इथला जो तलाव आहे ज्याचं पाणी हे नित्यपूजेसाठी वापरलं जातं त्या तळ्यामध्ये आपल्याला कासव आणि मासे पाहायला मिळतात। हा जो संपूर्ण परिसर आहे पहिली गोष्ट तर फार शांत आहे। जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो तेव्हा तर आपल्याला पाहायलाच मिळतं की संपूर्ण जे मंदिर आहे ते दगडी बांधकामाने बनवलेलं आहे आणि ह्या बांधकामामध्ये त्यांनी शिस्याचा वापर केलेला आहे आणि त्यामुळे भक्कम असे बांधकाम जे आहे इथे आपल्याला पाहायला मिळतं। जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा प्रवेशाच्या वेळेस आपल्याला जात्यासारखं एक भलं मोठं असं एक दगडी एक चाक पाहायला मिळतं आणि संपूर्ण हा जो परिसर आहे संपूर्ण जो मंदिर आहे आणि संपूर्ण हा भाग अतिशय सुंदर असा आहे। आताही मी जिथे उभी आहे तिथेही त्यांनी बघा ना इकडे जे आहे तर तलाव आहे दुसरा तलाव आणि त्याच्या बाजूला म्हणजे हा एक तलाव आणि दुसरा तलाव याच्यामध्ये त्यांनी छान सुंदर असं झाडी लावलेली आहे। तर इथली ह्यातलं मला एक आवडलं ना ते हे किती सुंदर आहे हे झाड। तर पुढे जाऊयात। इथल्या मंदिरासमोर आपल्याला एक भली मोठी घंटा पाहायला मिळते। तर चिमाजी बाप्पा यांनी वसई आणि आष्टीच्या लढाईमध्ये पोर्तुगीजांचा पराभव केल्यानंतर तिथून ज्या घंटा आणल्या होत्या त्या अशा प्रकारे ह्या अष्टविनायकांच्या चरणी ज्या आहेत त्या अर्पण केलेल्या आहेत। त्यामुळे एक जी घंटा आहे ती आपल्याला इथेही पाहायला मिळते। तर
तर इथे आता आपलं बल्लाळेश्वरचं दर्शन करून झालं आहे. आता आपण इथनं निघतो आहे आणि इथे आता आपण पाहत असाल तर पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. तळ्यामध्येही छान छान जे आहे ते पावसाचे थेंब पडत आहेत आणि लोक अशी मस्तपैकी तिचे गणपतीची जे जागा आहे ना तिथे मस्तपैकी बसून असं पाऊस आनंद घेत आहेत पावसाचा. आणि आता निघूयात आपण, पुढे भेटूयात, चला. तर सध्याचे आपले हे जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये आपण अष्टविनायकातील 8ही गणपतींचं दर्शन करणार आहोत. तेव्हा आपल्याला हे व्हिडिओ कसे वाटत आहेत हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पालीच्या बल्लाळेश्वराबद्दलची संपूर्ण माहिती समजावून घेतली आणि हे मंदिरही पाहिलं. तेव्हा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तेव्हा आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटू अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.